दिवाळी फराळामध्ये आज मी करते जरा सुद्धा पाण्याचा किंवा मग दुधाचा वापर न करता घरातीलच एक सिक्रेट साहित्य वापरून तयार केलेले अतिशय मऊसूत जिभेवर ठेवताच विरघळणारे बिना पाकाचे रवा लाडू। बरोबर अर्धा किलो रव्याच्या प्रमाणात हे लाडू आज मी करणार आहे। वजनी आणि वाटी दोघांचंही अचूक प्रमाण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला जे प्रमाण सोयीस्कर आहे ते प्रमाण वापरून तुम्ही हे लाडू तयार करू शकता। सोबतच हे लाडू खाताना कचकच न लागता अगदी जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळावे यासाठी काही विशेष टिप्स सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे अगदी पेढ्यासारखे मऊसूत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे बिना पाकाचे रवा लाडू। तर हे रवा लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हा अर्धा किलो रवा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकत असाल हा लाडू रवा आहे, यालाच 0 नंबरचा रवा किंवा मग बॉम्बे रवा असं सुद्धा म्हणतात। आणि लाडू करण्यासाठी आपल्याला हाच रवा वापरायचा आहे। कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात हा रवा तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल आणि नाहीच मिळाला तर तुम्ही रोजच्या वापरातील रवा मिक्सरला एकदम बारीक फिरवून तो सुद्धा वापरू शकता। आता हा रवा आपण वाटीने मोजून घेणार आहोत, तर त्यासाठी इथे मी रोजच्या वापरातील आपली जी आमटीची वाटी असते ती वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीने बरोबर 4 वाट्या हा रवा इथे भरलेला आहे। तर आता आपण साखर मोजून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो रव्यासाठी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तुम्ही सारख्याच प्रमाणात पिठी साखर सुद्धा वापरू शकता। ही जी साखर आहे ही मी घरीच मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि त्याची पिठी साखर बनवून घेणार आहे। तर आता आपण याचं वाटीचं प्रमाण बघूया। तर वाटीने बरोबर 2 वाट्या ही साखर भरलेली आहे। ज्या वाटीने आपण रवा मोजला होता ना सारख्याच वाटीने इथे 2 वाट्या ही साखर भरलेली आहे। तर आता आपण तूप मोजून घेऊया। तर इथे आपल्याला अर्धा किलो रव्यासाठी बरोबर 150 ग्रॅम तूप लागणार आहे आणि वाटीने म्हणाल तर ज्या वाटीने आपण रवा आणि साखर मोजून घेतली होती सारख्याच वाटीने आपल्याला बरोबर 1 वाटी तूप इथे लागणार आहे। फक्त लक्षात घ्या इथे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाहीये, सॉलिड फॉर्म मध्येच तूप वापरायचे। गरम करून जर तुम्ही तूप वापरलं तर मग मात्र तुपाचं प्रमाण चुकेल। तर तुम्हाला मी परत एकदा प्रमाण सांगते, 4 वाट्या रवा, 2 वाट्या साखर आणि 1 वाटी इथे आपल्याला तूप लागणार आहे। वजनी अर्धा किलो रवा, 300 ग्रॅम साखर आणि 150 ग्रॅम तूप असं हे प्रमाण आहे। तर सगळं साहित्य मोजून झालेलं आहे। आपण आपल्या मेन प्रोसेसकडे वळूया। तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढाई गरम करायला ठेवलेली आहे। रवा भाजण्यासाठी शक्यतो थोडीशी खोलगट आणि जाड तळाची कढाई वापरायची आहे। तर आता घेतलेल्या तुपापैकी मी सुरुवातीला 2 चमचे तूप इथे टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये आणि हे तूप आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचंय। अगदीच कडकडीत करायचं नाही, थोडंसं कोमट करायचंय। तर हे बघा इथे मी थोडासा रवा टाकून घेतलेला आहे, तर तो रवा लगेच फुलून वर येतोय, म्हणजे तूप आपलं कोमट झालेलं आहे। तर आता सगळा रवा मी यात टाकून घेते आणि हा रवा आपल्याला लो फ्लेमवर मस्त असा 6 ते 7 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। सगळं तूप एकदम न टाकता आपण बॅचेसमध्ये हे तूप टाकणार आहोत, कारण जर सगळं तूप तुम्ही एकदाच टाकलं तर रवा भाजायला फार वेळ लागतो। रव्याची तूप ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता फार कमी असते, त्यामुळे सगळं तूप जर तुम्ही एकदाच टाकलं तर रवा भाजायला तर वेळ लागेलच, शिवाय तूप जास्त वेळ शिजल्यामुळे त्याला थोडासा जळकट वास सुद्धा लागतो, त्यामुळे आपल्या लाडवांची चव पूर्णपणे बिघडते। म्हणूनच तूप सगळं एकदम न टाकता सुरुवातीला फक्त 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि 2 चमचे तुपावरच हा रवा आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाहीये आणि अगदी कढाईच्या तळापासून ढवळत सतत हा रवा भाजायचा आहे। तर हे बघा जवळपास इथे 7-8 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल 7-8 मिनिटांनंतर रवा आपला मस्त फुलून आलेला आहे। तर आता आपण यात आपलं सिक्रेट साहित्य टाकणार आहोत, ते म्हणजे इथे आता मी टाकते आहे 1 वाटी मैदा। वजनी बरोबर 100 ग्रॅम हा मैदा आहे आणि ज्या वाटीने आपण रवा आणि साखर मोजून घेतली होती सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी हा मैदा टाकलेला आहे। त्यानंतर आपण यात 2 चमचे तूप टाकणार आहोत आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। मैदा टाकल्यामुळे आपलं हे जे लाडूचं मिश्रण आहे याला खूप सुंदर असं बाइंडिंग येतं, लाडू वळायलाही सोपे जातात आणि खातानाही दाताखाली अजिबात कचकच लागत नाही, अगदी पेढ्यासारखे मऊसूत लागतात आणि जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळतात। मैदा आणि तूप टाकल्यानंतर आपण परत एकदा हे जवळपास 12 ते 13 मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत। रवा आणि मैदा भाजताना अजिबात कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाहीये। तर हे बघा जवळपास आणखी 10 ते 12 मिनिट इथे झालेले आहेत। तुम्ही बघू शकत असाल आता रव्याला मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। तर आता लाडू दाताखाली खाताना कचकच लागू नये यासाठी रवा परफेक्ट भाजणंही तितकंच गरजेचं आहे। तर बरेच जण काय करतात की लाडू छान पांढरे शुभ्र यावे यासाठी रवा पांढराच भाजता म्हणजे कच्चाच ठेवतात,
किंवा मग काही जण अगदीच लाल बुंद रवा करतात, तर दोघंही सिच्युएशनमध्ये लाडू आपले दाताखाली कचकच लागतात. रवा जास्त भाजला तरी तो कचकच लागतो आणि पांढरा ठेवला कच्चा ठेवला तरीही कचकचच लागतो. त्यामुळे रवा अशा पद्धतीने हलक्या सोनेरी रंगावर भाजायचा आहे. एकदम परफेक्ट याचे लाडू बनतात, अजिबात कचकच लागत नाही. तर अशा पद्धतीचा रवा भाजण्यासाठी मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर 20 मिनिटं लागलेले आहे. ह्या 20 मिनिटात मी कुठेही गॅसची फ्लेम अजिबात वाढवली नाही आणि लो फ्लेमवर सतत कढईच्या तळापासून मिक्स करून एकसारखा हा रवा भाजून घेतलेला आहे. तर रवा आपला परफेक्ट भाजला गेला. गॅस मी आता बंद करते. कढई गरम आहे त्यामुळे एक 3 ते 4 मिनिटासाठी तरी आपण हा रवा सतत ढवळत राहणार आहोत, नाहीतर जो तळाचा रवा आहे ना तो करपू शकतो. तर 3 ते 4 मिनिटं हा रवा मी हलकासा थंड करून घेतलेला आहे. आता आपण यात साखर टाकून घेऊया. तर सुरुवातीला जी मी साखर घेतली होती ती साखर मी 4 ते 5 वेलची टाकून मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि आता ही साखर सुद्धा आपल्याला रव्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. लक्षात घ्या इथे मी रवा भाजल्यावर लगेचच गॅस बंद केलेला आहे, फक्त कढई गरम आहे त्यामुळे ही साखर रव्यात व्यवस्थित एकजीव होते आणि व्यवस्थित मिसळल्या जाते. तर सगळी साखर मी रव्यात एकसारखी मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने केलेले जे लाडू आहेत ना ते एकदम छान मिळून येतात, छान एकसारखे गोड होतात आणि साखर मस्त आतपर्यंत मुरते. तर हे बघा सगळी पिठी साखर इथे मी रव्यात व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे. आता हे जे लाडवांचं मिश्रण आहे हे आपण एकसारखं करून घेऊया आणि थोडंसं उलथाण्याने दाबून घ्यायचंय. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला तसंच मुरवत ठेवायचंय. तर आपण यात पिठी साखर टाकलेली आहे. रवा गरम आहे तर रव्याच्या उष्णतेमुळे पिठी साखर मेल्ट होते आणि अगदी रव्याच्या कणाकणांपर्यंत जाते. त्यामुळे आपले जे लाडू आहेत ना ते अगदी मऊसूत होतात, खाताना अजिबात कचकच लागत नाही. तर आता यावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटासाठी आपण हे तसंच ठेवून देऊया. तर हे बघा जवळपास इथे 10 मिनिट झालेले आहे. 10 मिनिटानंतर आपण झाकण काढूया आणि हे मिश्रण चेक करूया. अगदीच गार आपल्याला हे मिश्रण करायचं नाहीये, फक्त 10 मिनिटासाठीच ठेवायचे. हे लक्षात घ्या, 10 मिनिटापेक्षा जास्त हे मिश्रण ठेवायचं नाही. तर आता परत एकदा आपण हे सगळं मिश्रण तळापासून ढवळून घेणार आहोत आणि आपण सुरुवातीला जे तूप घेतलं होतं त्यात जे तूप राहिलेलं होतं शिल्लक ते सगळं तूप आता आपल्याला यात टाकून घ्यायचंय. तर तूप आपल्याला इथे गरम वगैरे करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी रवा गरम आहे. रव्याच्या उष्णतेमुळे तूप आपोआप वितळतं. तर आता हे तूप मी रव्यात व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकत असाल आपलं जे लाडूंचं मिश्रण आहे याला आत्तापासूनच किती सुंदर अशी बाइंडिंग आलेली आहे आणि एकदम माउथ मेल्टिंग असे हे लाडू बनून तयार होणार आहे. तर हे बघा व्यवस्थित असं मी हे तूप मिसळून घेतलं होतं. तर आता हे लाडू आपले अगदी पेड्यासारखे मऊसूत व्हावे आणि खाताना अजिबात दाताखाली कचकच लागू नये यासाठी आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे आणि यात आपण तयार लाडवांच्या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण काढून घेतलंय. हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. मिक्सरला फिरवताना 1 ते 1.5 मिनिटासाठी हे मी फिरवून घेतलंय. तर तुम्ही बघू शकत असाल हे जे मिश्रण आहे आपलं लाडवांचं याला अगदी खव्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे आणि खूप सुंदर याला बाइंडिंग आलेलं आहे. तर राहिलेले जे मिश्रण आहे ना ते सुद्धा मी बॅचेसमध्ये थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेते. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण ह्या लाडवांचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतो तेव्हा ते एकदम स्मूथ होतं आणि लाडू वळायलाही खूप सोपे होतात. अजिबात रव्याची दाताखाली कचकच लागत नाही. अगदी पेड्यासारखे मऊसूत हे लाडू बनून तयार होतात. आणि हे मिश्रण जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा मिक्सरच्या उष्णतेमुळे साखर आणि तूप दोघंही मेल्ट होतं. त्यामुळे सुद्धा आपल्या लाडवांच्या मिश्रणाला खूपच छान बाइंडिंग येते. तर सगळं मिश्रण इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं होतं. आता हे मिश्रण गरम आहे तोवरच कढईत एका साईडला आपल्याला दाबून ठेवायचे आणि तयार मिश्रण गरम आहे तोवरच याचे अगदी पटपट लाडू वळून घ्यायचे. लाडू वळताना अगदी हलक्या हाताने याचे लाडू वळायचे. तर हे बघा अगदी सहज याचे लाडू वळल्या जातात, मस्त गोल गरगरीत होतात आणि अगदी पेड्यासारखे सॉफ्ट हे लाडू होतात. खाताना अजिबात तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की हे लाडू आपण रव्यापासून बनवलेले आहेत. इतके माउथ मेल्टिंग होतात. तर इथे मी हे अर्धा किलोचे लाडू बनवलेले आहे, त्यामुळे एका माणसासाठी अगदी झटपट एक माणूस हे लाडू बनवू शकतो. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर कोणाची तरी मदत घेऊ शकता किंवा मग तुम्हाला वाटत असेल की मिश्रण नंतर कोरडं पडतंय तर अशा वेळेस काय करायचं, ही कढाई आहे ती परत गरम करायला ठेवायची. 1 ते 2 मिनिटासाठी हे मिश्रण गरम करायचं आणि परत याचे मिश्रण गरम असेपर्यंतच पटापट लाडू वळून घ्यायचे. थंड झालं का मग हे मिश्रणाचे लाडू वळत नाही.
तर हे बघा सगळे लाडू इथे माझे वळून झालेले आहेत। इथे मी अर्धा किलोचे लाडू केलेले आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात लाडू करायचे असतील म्हणजेच 1 किलो किंवा 2 किलो रव्याचे करायचे असतील तर मी जे काही प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही इतर साहित्य सुद्धा वाढवून घ्यायचे। म्हणजे जर 1 किलोचे करायचे असतील तर मी जे काही साहित्य सांगितलेलं आहे त्याच्या डबल सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि लाडू बनवायचे आहेत। हे बघा सगळे लाडू इथे माझे बनवून तयार झालेले आहे। अगदी मऊसूत पेड्यासारखे हे लाडू झालेले आहे। तर तयार लाडू मी थोड्याशा पिस्ताच्या कापांनी गार्निश केलेले आहे। अतिशय सुरेख सुंदर आणि मऊसूत हे लाडू बनवून तयार झालेले आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत फॉलो करून हे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात। तेव्हा नक्की ट्राय करा। कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।